नमस्कार श्रोते हो. मी आशा करतो की आपण सर्व कुशल मंगल आहात. आज आपण ऐकणार आहोत पापमोचनी एकादशीचे कथा. पापमोचनी एकादशी दिनांक 15 मार्च 2026 रोजी असून तिचे महत्त्व पुढील प्रमाणे विशद करीत आहे. मोचनी एकादशीच्या संदर्भात भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला एक कथा सांगितली आहे, ती मी आपल्याला ऐकवत आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, पापमोचनी एकादशी म्हणतात. एकदा पृथ्वीचा अधिपती राजा मांधाताने तू मला विचारलेला प्रश्न लोभांश ऋषींना विचारला. म्हणून ऋषी लोभांश राजा मांधातांना जे काही सांगितले तेच मी तुला आता सांगत आहे. धर्माच्या सर्वात खोल रहस्यांचा जाणकार महर्षी लोमाश यांना राजा मांधाताने विचारले, हे ऋषींनो, एखाद्या ऋषीचे पाप कसे सोडवता येईल? कृपया असा सोपा उपाय सांगा जो सर्वांना पापांपासून सहज मुक्त करू शकेल. पापमोचनी एकादशी व्रताची कथा. महर्षी लोमेश म्हणाले, हे राजा, पापमोचनी एकादशी या व्रताची परिणामामुळे अनेक मानवी पापांचा नाश होतो. मी तुम्हाला या व्रताची कथा सांगतो, काळजीपूर्वक ऐका. प्राचीन काळी चैत्ररथ नावाचा एक वन होते. अप्सरा किन्नरांसह तिथे फिरत असत. नेहमीच वसंत ऋतू असायचा, म्हणजे तिथे नेहमीच विविध प्रकारचे फुलं उमलत असत. कधी गंधर्व मुली तिथे फिरत असत, तर कधी देवेंद्र इतर देवासोबत खेळत असत. त्याच जंगलात मेधावी नावाची एक ऋषीही तपश्चर्या करीत असे. तो शिवभक्त होता. एके दिवशी मंजू घोष नावाच्या एक अप्सरा त्याला मोहित करण्याचा आणि त्याचा सान्निध्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करीत असे. म्हणून काही अंतरावर बसून ती वीणा वाजवू लागली आणि गोड गाणे म्हणू लागली. त्याचवेळी कामदेवाने शिवभक्त महर्षी मेधावींनाही जिंकण्याचा प्रयत्न केला. कामदेवाने सुंदर अप्सरेच्या भुवया धनुष्य म्हणून, त्याच्या नजरेच्या दोरी म्हणून आणि मंजू घोषाच्या डोळ्याचा वापर अप्सरांच्या सेनापती म्हणून केला. अशा प्रकारे कामदेवाने आपल्या शत्रूवर विजय मिळवण्यासाठी तयारी केली. त्यावेळी महर्षी मेधावी देखील तरुण होते आणि बरेच बलवान होते. त्यांनी पवित्र धागा आणि काठी घातली होती. तो दुसऱ्या कामदेवासारखा दिसत होता. ऋषींना पाहून कामदेवाच्या शक्तीने ग्रस्त असलेल्या मंजू घोषाने हळूहळू वीणेवर गोड आवाजात गाणे सुरू केले. महर्षी मेधावीने देखील मंजू घोषाच्या मधुर गायनाने आणि तिच्या सौंदर्याने मोहित झाले. मेधावी कामदेवानं ग्रस्त आहे हे जाणून अप्सरांनी त्याला आलिंगन दिले. तिच्या सौंदर्याने मोहित झालेल्या महर्षी मेधावी शिवाचे रहस्य विसरल्या आणि वासनेने वश होऊन तिला मोहित करू लागल्या. त्यांच्या कामवासनेच्या अवस्थेमुळे ऋषींना दिवस आणि रात्र त्यांचे सर्व भान राहिले आणि ते बराच काळ मोहित करत राहिले. मग मंजू घोष ऋषींना म्हणाले, हे महान ऋषी, मी बराच काळ दूर आहे. कृपया मला स्वर्गात जाण्याची परवानगी द्या. अप्सरेचे शब्द ऐकून ऋषी म्हणाले, हे मोहिनी, तू संध्याकाळी आली आहेस, कृपया सकाळी निघून जा. ऋषीचे असे शब्द ऐकून अप्सरा त्यांच्या सहवासाचा आनंद घेऊ लागली. अशा प्रकारे दोघांनी बराच वेळ एकत्र घालवला. एके दिवशी मंजू घोष ऋषींना म्हणाला, हे ब्राह्मणा, आता कृपया मला स्वर्गात जाण्याची परवानगी द्या. यावेळीही ऋषी तेच म्हणाले, हे सुंदरी, अजून जास्त वेळ गेला नाही, आणखी काही काळ थांब. ऋषीचे शब्द ऐकून अप्सरा म्हणाली, हे महान ऋषी, तुमची रात्र खूप लांब आहे. मी तुम्हाला भेटायला आलो तेव्हा किती काळ झाला याचा विचार करा. आता आणखी थांबणे योग्य आहे का? अप्सरेचे शब्द ऐकून ऋषींना काळाच्या ओघात कळले आणि ते गंभीरपणे विचार करू लागले. प्रेमात पडून 57 वर्षे उलटून गेली आहेत हे लक्षात येताच तो अप्सराला काळाचे रूप मानू लागला. सुखामध्ये इतका वेळ वाया गेल्याने तो क्रोधित झाला. तीव्र क्रोधाने जळत त्याने
त्याच्या तपश्चर्येचा नाश करणाऱ्या अप्सरेकडे पाहिले. त्याचे होठ क्रोधाने थरथर कापत होते आणि त्यांच्या इंद्रियाचा ताबा सुटला होता. क्रोधाने थरथरणाऱ्या आवाजात ऋषी अप्सरेला म्हणाले, हे दृष्टा, ज्याने माझी तपश्चर्या नष्ट केली, तू एक महान पापी आणि सर्वात दुष्ट स्त्री आहेस. तुला लाज वाटली पाहिजे. आता माझ्या शापाने चेटकीण हो. ऋषीच्या रागावलेल्या शापामुळे अप्सरा चेटकीण बनली. हे पाहून ती दुःखी झाली आणि म्हणाली, हे महात्मा, आता कृपया तुमचा राग सोडून द्या आणि प्रसन्न व्हा आणि मला सांगा की हा शाप कसा दूर करता येईल. विद्वानांनी म्हटले आहे की ऋषीच्या संगतीमुळे चांगले परिणाम मिळतात आणि मी तुमच्यासोबत बरीच वर्षे घालवली आहेत, म्हणून आता माझ्यावर प्रसन्न व्हा. अन्यथा लोक म्हणतील की मंजू घोषाला एक सद्गुणी आत्म्यासोबत राहिल्यामुळे डायन व्हावे लागले. मंजू घोषाचे शब्द ऐकून ऋषींना त्यांच्या क्रोधाचा खूप पश्चाताप झाला आणि त्यांना स्वतःच्या अपमानाची भीती वाटली. म्हणून डायन बनलेल्या मंजू घोषाला ऋषी म्हणाले, तू माझ्यावर खूप मोठे अन्याय केले आहेस, परंतु तरीही मी तुला या शापापासून मुक्त होण्याचा मार्ग सांगेन. चैत्र महिन्याच्या काळ्या पंधरवड्याच्या एकादशीला पापमोचनी या एकादशीचे व्रत केल्याने तू तुझ्या डायन रूपातील मुक्त होशील. असे म्हणत ऋषींनी त्याला उपवासाची संपूर्ण प्रक्रिया समजून सांगितली. मग त्यांच्या पापाचे प्रायश्चित्त करण्यासाठी तो त्याचे वडील च्यवन ऋषी यांच्याकडे गेला. आपल्या पुत्र मेधावीकडे पाहून च्यवन ऋषी म्हणाले, हे पुत्र, तू असे काय केले आहेस की तुझी सर्व तपश्चर्या नष्ट झाली आहे, त्यामुळे तुझे सर्व तेज कलंकित झाले आहे. मेधावीने लज्जेने डोके टेकले आणि म्हणाली, बाबा, मी एका अप्सरेशी प्रेमसंबंध ठेवून एक गंभीर पाप केले. या पापाने कदाचित माझे सर्व तेज आणि तपश्चर्या नष्ट केली आहे. कृपया मला हे पाप कसे सोडवायचे ते सांगा. ऋषी म्हणाले, पुत्रा, चैत्र महिन्याच्या आधी काळ्या पंधरवड्यात पापमोचनी एकादशीचे व्रत योग्य विधी आणि भक्तीने कर. त्यामुळे तुझी सर्व पाप नष्ट होतील. वडील च्यवन ऋषीचे म्हणणे ऐकून मेधावीने पापमोचनी एकादशीचे व्रत योग्य विधीने केले. परिणामी त्याची सर्व पापे नष्ट झाली. मंजू घोष अप्सरा देखील पापमोचनी एकादशीचे व्रत करून एका चेटकिणीच्या शरीरातून मुक्त झाली आणि पुन्हा तिचे सुंदर रूप धारण करून स्वर्गात गेली. लोमांश मुनी म्हणाले, राजा, या पापमोचनी एकादशीच्या प्रभावाने सर्व पापे नष्ट होतात. या एकादशीची कथा ऐकणे आणि वाचणे हे 1000 गायीचे दान करण्यासारखे आहे. हे व्रत केल्याने ब्राह्मणहत्या, सोने चोरी, मद्यपान आणि व्यभिचार यासारख्या भयंकर पापाचा नाश होतो आणि शेवटी स्वर्गाची प्राप्ती होते. माझी पापमोचनी एकादशीची कथा शांतपूर्वक ऐकल्याबद्दल धन्यवाद. माझ्या या कथेला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.